हॅलो फ्रेंड्स. आपण एक लर्निंग सिरीज चालू करणार आहोत ज्यामध्ये आपण चार्ट पॅटर्न एक शिकणार आहोत आणि त्याचबरोबर कॅन्डलस्टिक पॅटर्न हे एक शिकणार आहोत. ओके. तर चार्ट पॅटर्न मध्ये जो पहिला पॅटर्न असेल तो आपण थ्री डाय पॅटर्न शिकणार आहोत, ज्यामध्ये दोन, एक बुलिश थ्री डाय पॅटर्न आणि एक बेरिश थ्री डाय पॅटर्न असे दोन प्रकार आहेत. ओके. तर त्यामध्ये बुलिश थ्री डाय पॅटर्न कधी क्रिएट होतो, तर मार्केट काय करतं, डाऊन साइडला तीन स्विंग बनवत येतं. ओके. आणि लोअर लो करत तीन स्विंग बनवल्यानंतर तिसऱ्या स्विंग पासून हाय प्रोबॅबिलिटी असते की तिथून मार्केट अप साइडला जाईल. ओके. अशा पद्धतीने बुलिश थ्री डाय पॅटर्न काम करतो. आणि बेरिश थ्री डाय पॅटर्न काय करतो, त्याच्या उलट जेव्हा मार्केट हायर हाय बनवत तीन स्विंग बनवत जातं आणि तीन स्विंग बनवल्यानंतर तिथूनच प्राइस करेक्शन येते आणि तिथूनच मार्केट डाऊन साइडला येतं. अशा प्रकारे बेरिश थ्री डाय पॅटर्न बनतो. ओके. तर आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. तर तुम्ही या स्क्रीनवर. आता या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर हा लेटेस्ट चार्ट आहे, जो की मी ट्रेड केला होता या ठिकाणी. ओके. निफ्टी 50चा चार्ट आहे. ओके. तुम्ही एकदा चेक करा. मार्केटनं काय केलं या ठिकाणी, मार्केट या ठिकाणी ओपन झालं. मार्केटनं स्विंग हा बनवला. कुठला बनवला? 23,504चा. ओके. मार्केट हिथूनच अपसाइडला गेलं. या ठिकाणी काम कसं करतं मार्केट हे बघा. ओके. परत मार्केटनं काय केलं, मार्केट परत ह्या स्विंग पर्यंत आलं. ओके. या स्विंग पर्यंत आलं. परत इथं मार्केटनं काय केलं, जिथं पण टॉप लॉस असतील हे टॉप लॉस ब्रेक केलं. परत मार्केट या ठिकाणी परत खाली आलं. ह्या लोकांचे टॉप लॉस परत मार्केटनं ब्रेक केलं आणि या ठिकाणी परत एक, म्हणजे हे तीन स्विंग झाले. या ठिकाणी जर बघितलं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके. आणि इथून काय केलं, मार्केट साइडवेज गेलं एक 5-10 मिनिटं आणि इथूनच एक मुवमेंट आलं. ओके. या ठिकाणी फर्स्ट टार्गेट प्रिव्हियस तुमचा हाय असेल तो. या ठिकाणी थ्री डाय पॅटर्न क्रिएट झाला. ओके. अशाच पद्धतीने आता आपण बेरीजचं पण बघू. ओके. ओके. आता हा परफेक्ट पिक्चर नाहीये, पण तुम्ही तो पण चेक करा. या ठिकाणी मार्केटनं काय केलं, मार्केटनं या ठिकाणी फर्स्ट हाय. ओके. त्याच्यानंतर मार्केट ह्या प्राइसच्या वर गेली. परत इथं मार्केटनं प्राइस परत वर गेली. ओके. तर म्हणजे हायर हाय करत गेली प्राइस. ओके. आणि जेव्हा हा स्विंग मार्केटनं ब्रेक केला, तेव्हा इथं एक मुवमेंट आली. अशा पद्धतीने थ्री डाय पॅटर्न काम करतो. यामध्ये फिब लेवल पण सगळ्यात मस्त चालतात. ते पण एकदा तुम्ही गुगलला चेक करा आणि या पद्धतीनं काम करा. यामध्ये सपोर्ट असतील, रेजिस्टन्स असतील, ते एकदा चेक करा. अशा पद्धतीने जर काम कराल तर डेफिनेटली प्रॉफिटेबल होण्यास वेळ नाही लागणार. थँक यू सो मच.